एक खोक्याबाई काय घेऊन बसलात? अख्खी विधानसभा भरली आहे. आतमध्ये सगळे खोकेबाईच भरल्यात. मनसेच्या बैठकीतून राज ठाकरेंचं टीकास्त्र. आपलं अस्तित्व जाणवून देण्यासाठी राज ठाकरेंची अशी वक्तव्य. जनतेनं ज्यांना निवडून दिलं नाही ते विधानसभेत नाही तर विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात. मंत्री आशिष शेलार यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर. जी खुर्ची मिळते तिला कम्फर्टेबल बनवा. नाशिकमधील कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं मिश्किल उत्तर. लालकृष्ण अडवाणींची अवस्था कैद झालेल्या शहाजहानसारखी. अडवाणींना शहाजहानसारखं एकांतवासात ठेवलं. संजय राऊतांचा भाजपला टोला. न्यायाधीश यशवंत वर्माच्या निवासस्थानी सापडलेल्या रोख रकमेच्या प्रकरणी सुप्रीम कोर्टाकडून चौकशी समिती नियुक्त. 14 मार्च रोजी घडलेल्या घटनेची सरन्यायाधीशांकडून गंभीर दखल. न्यायाधीश यशवंत वर्मांनी स्वतःहून राजीनामा द्यावा, अन्यथा संसदेनं वर्मा यांच्यावर कारवाई करावी. ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची मागणी. मुंबईतल्या अतिवृष्टीची माहिती 6 तास आधीच मिळणार. नवीन रडार आणि 139 स्वयंचलित हवामान केंद्रांची उभारणी. मनुष्यहानी आणि आर्थिक नुकसान टाळण्यास मदत होणार. राज्यात उष्माघाताच्या धोक्यामध्ये वाढ. आतापर्यंत 21 रुग्णांची नोंद. सर्वाधिक उष्माघाताचे रुग्ण गडचिरोलीमध्ये. सार्वजनिक आरोग्य खात्याकडून नागरिकांना खबरदारीचा इशारा. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही धरणांमधील पाणीसाठा 39%वर. मुंबई महापालिकेकडून आधीच राज्य सरकारकडे राखीव साठ्याच्या वापरासाठी विनंती.